नमस्कार मंडळी, मी म्हणाली आणि आपल्या चालता बोलता या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या या भूतलावरती आपण अनेक कलाकार पाहत आलो आहोत. खरं तर अशा कलाकारांमुळेच काही कलाकृती आजही टिकून आहेत. त्यातीलच एक कलाकार म्हणजे कुंभार. मातीला आकार देऊन उत्तम कलाकृती साधण्याचं सामर्थ्य ह्या कलाकाराकडे असतं. पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत आजही कलाकृती आणि आपला हा व्यवसाय उत्तमरित्या पार पाडत आहेत. असाच एक हरहुन्नरी कलाकार सातारा क्ले आर्ट्सचे फाउंडर आणि पॉटरी मॅन्युफॅक्चररचे सर्वेसर्वा वैभव कुंभार यांना भेटणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे आहेत वैभव कुंभार. तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. सातारमधील प्रत्येक एक्झिबिशनला आम्ही बघितलंय की तुमचं स्टॉल तर असतंच आणि तुम्ही तुमच्या कलाकृतीचं हे उत्तम सादरीकरण सुद्धा करता. तर तुमचा हा पारंपरिक व्यवसाय तुम्ही कशा प्रकारे जोपासला आहे? पारंपरिक मध्ये मॅडम आपण पारंपरिक मध्ये साधारण पूर्वीच्या काळी माठ असायचे, परत जेवणाची भांडी पूर्वीच्या काळी यायची. परत आता आधुनिक पद्धतीने आता आपण साधारण असे वेगवेगळे प्रकार भरपूर आहेत. पाण्याचा जग आहे, तांब्या भांडे आहेत. आधुनिक पद्धतीने आपण भरपूर वेगवेगळ्या वस्तू बनवतो. शोपीस येतात मातीमध्ये, अजून भरपूर काही काही येतं मातीमध्ये वेगवेगळे. मग हे तुम्हाला बनवण्यासाठी काही प्रशिक्षण घ्यावं लागलं होतं का? हा मॅडम, बनवताना मला साधारण मी बेंगलोरमध्ये हा कोर्स केला त्या साईडला. साधारण 1 वर्षाचा हा कोर्स केलेला आहे तिथे. मग तुम्ही आता अजून पुढे काय म्हणजे तुम्ही क्लासेस वगैरे घेणार आहात? क्लासेस मॅडम साधारण आपण मे महिन्यामध्ये आपण हा वर्कशॉप ठेवणार आहे लहान मुलांसाठी. ह्यामध्ये सर्वांसाठी सहभाग आहे ह्यासाठी. मे महिन्यामध्ये आपण सर्वांसाठी 100 ते 150 जणांची बॅच घेणार आहोत. वर्कशॉपमध्येच ही बॅच आपण ठेवणार आहोत. अच्छा. सगळ्या पिढीतले हा वर्कशॉप करू शकतात. हा, सगळ्या पिढीतील लहानापासून मोठ्यांपर्यंत वर्कशॉपमध्ये सहभागी होऊ शकतात. किती दिवसाचा वर्कशॉप असणार साधारण आहे? आपण हा वर्कशॉप 10 दिवसांसाठी ठेवणार आहोत मे महिन्यामध्ये. अच्छा. ही कलाकृतीची तुम्ही एवढी छान सादरीकरण करताय आणि आम्ही इथे जे एवढे छान छान मातीची भांडी बघतोय किंवा ज्या वस्तू बघतोय त्याच्यासाठी जी माती लागते ती एकाच प्रकारची असते का अजून 2-3 प्रकारची असतात? मॅडम, ह्या मातीत 2 प्रकारची माती येते. विशिष्ट प्रकारचे माती असतात आणि विशिष्ट पद्धतीने हे मिश्र केले जाते. चला आपण ही माती, दोन्ही माती पाहूया आपण. ओके. ही कोणती माती आहे? ही मॅडम, ही पांढरे माती येते ही पूर्ण. ह्याला नाव वगैरे काय आहे? हे पांढरे माती येते आणि ही माती आपली असते बेळगाव साईडची. ही माती आपल्या साईडला भेटत नाही ही माती. मग तुम्हाला तिथून ती ऑर्डर करावी तिथून लागते? ऑर्डर करतो आपण माती, तिथून मग हे माती आपल्या इकडे येते. अच्छा. मग फक्त हीच माती असते की ह्याच्यात अजून हे कोणती अजून माती? एक प्रकार आहे, तो पण तुम्हाला दाखवतो तो मातीचा. ओके. ही कोणती माती आहे? ही मॅडम, ही शडो माती येते हे पूर्ण. हे पूर्ण म्हणजे ह्या दोन्ही माती ह्या दोन्ही माती आपण ह्या मिक्स करणार आहोत. ह्या ब्लेंडर मध्ये दोन्ही माती बारीक होतात पूर्ण. ह्या दोन्ही सम प्रमाणात घ्यायला लागतात माती, ह्या दोन्ही पण. तर आपण ह्यामध्ये मिक्स करणार आहोत ह्या दोन्ही माती. अशा प्रकारे आपण ब्लेंडर मधून माती आता पूर्ण पाईपीद्वारे आपण बकेटमध्ये काढत आहोत आणि हे बकेट मधून माती आपण सुकण्यासाठी दुसऱ्या कापडावरती पलीकडे टाकणार आहोत. ते सुकण्यासाठी साधारण 2 दिवस लागतात माती पूर्ण. आणि त्यानंतर आपण ते माती पूर्ण मळण्यासाठी पलीकडे नेतो, पलीकडच्या साईडला. तिथं ते मशीनद्वारे किंवा हाताने मळतो माती पूर्ण. ओके. ही आहे भट्टी. ह्यामध्ये साधारण आपण कच्चा माल पूर्ण भाजला जातो ह्यामध्ये. ओके. आणि ह्याचं टेम्परेचर काय असतं? टेम्परेचर मॅडम साधारण 850 ते 900 डिग्री तापमान टेम्परेचर असतं ह्या भट्टीमध्ये आपलं. अच्छा. आणि मग ह्याचा नॅचरल कलर तुम्ही ठेवता की नॅचरली कलर सुद्धा असतो आणि कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपण कलर करून सुद्धा देतो आणि नॅचरल सुद्धा विकतो आपण भांडी. ओके. विक्री व्यवस्थापनसाठी तुम्ही काय करता? साधारण मॅडम आपण एक्झिबिशन पण करतो. साताऱ्यातले स्टॉल केले बरेच. परत पुणे, मुंबई ह्या ठिकाणी सुद्धा आपण स्टॉल लावतो. जसे रिक्वायरमेंट असते लोकांची तसाही आपण माल बनवून देतो.
फोटोप्रमाणे सुद्धा आपण वस्तू बनवून देतो. वेगवेगळ्या मातीमध्ये शोपीस करतो. भरपूर काय आहे. रिक्वायरमेंटनुसार वस्तू सगळ्या बनवतो आपण. ओके. तुम्हाला सुद्धा जर तुमच्या आवडीनुसार एखादी वस्तू कस्टमाइज करून घ्यायची असेल तर नक्की घ्या आणि होलसेल रिटेलमध्ये सुद्धा तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. त्याचबरोबर मे महिन्यात वर्कशॉप सुद्धा होणार आहे. त्याची सुद्धा तुम्ही संधी घेऊ शकता आणि ह्यांचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स, ॲड्रेस सर्व काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चालता बोलता या YouTube चॅनलमध्ये पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.